मला ना विकीचा एवढा राग आलेला आहे, मी सांगते. म्हटली म्हणून याची स्वतःची इच्छा नाहीये, तुझी स्वतःची इच्छा पाहिजे. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू डे 3 इन कोकण. सगळे सुजलेले दिसत असेल, म्हणजे मी पण हे पण, कारण उठलो फ्रेश झालो. मी तर लिटरली थोडं पण झोपलो नाही. कारण तुम्हाला एक मिनिट मला बोलू दे. माझे जे काही कष्ट मी घेतले ते मला सांगू दे. मी लिटरली ना सांगतो, म्हणजे तुम्हाला सांगितलं आमची तळ कोकणात नाही म्हणतात, रत्नागिरी वगैरे तिकडे जायचा प्लॅन होता, तो कॅन्सल झाला. मग आम्ही अशी सडन बुकिंग केली आणि आम्हाला भेटली बुकिंग. बट आज आहे 20, म्हणजे ठीक आहे आज आहे. आणि इथला आमचा आजचा चेकआउट होता आणि आम्हाला स्टेच मिळत नव्हतं. मग आमचं असं रात्रभर जस्ट सर्चच करत बसलो, सगळं वेबसाईट बघितलं आणि फायनली सॅटेलाइट थ्रू पण बघत गेलो आणि एका ठिकाणी आम्हाला स्टे भेटलेला आहे. आम्ही तिकडे जातोय. आता तिकडे नाही जाणार म्हणा, जस्ट आम्ही बुकिंग वगैरे केली. सो आमचा आजचा पण स्टे कोकणातच असणार आहे. नाहीतर आमचं असं ठरलेलं की नाही मिळालं काही तर दिवसभर करू एक्सप्लोर आणि थोडं संध्याकाळच्या थोडं आधी निघूयात कोकणला, म्हणजे सॉरी पुण्याला. लास्ट ऑप्शन हे होतं आमच्याकडे. बट ठीक आहे, आता मी आला. आता मला आणि काल संध्याकाळी माझी बहीण आणि तिचे हस्बंड म्हणजे माझे जिजू ते पण कोकणातच होते. ते त्यांची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला आलेले. तर सहज असं त्यांनी बघितलं स्टेटस माझं, मग समजलं की अरे आम्ही एकाच ठिकाणी आहोत. मग काल आम्ही भेटलो, छान डिनर केलं, बरोबर छान टाइम स्पेंड केला. असं आपलं कोणी भेटलं की मस्त वाटतं, हो की नाही? आणि त्यानंतर मग थोड्या गप्पा वगैरे केल्या, ते गेले आणि मग आम्ही परत स्टे बघितले थोडे. तर रात्री यांनी भरपूर वेळ बघितलं दोघांनी, म्हणजे आम्ही तिघांनी पण ऍक्च्युली. बट कुठे काही मिळतच नव्हतं. जे मिळत होतं ना ते असंच काहीतरी होतं, म्हणजे काही उडाले प्राइजेस आणि म्हणजे निदान रूम तर चांगली पाहिजे, काहीच नव्हतं तसं. बट आज लकीली आम्ही काल ज्या रेस्टॉरंटला नावावरनं हसलेलो तिथेच शेवटी आम्हाला आज आश्रय मिळाला. कारण त्या रिसॉर्टचं नाव होतं फिंटॅस्टिक. आणि आम्ही म्हटलं फंटॅस्टिक ठीक आहे, हे फिंटॅस्टिक काय आहे म्हणून आम्ही हसलेलो ही करून आणि आम्हाला तिथेच स्टे मिळाला. चांगला आहे ते रिसॉर्ट, छान आहे. आणि आजचा आमचा स्टे तिथे असेल. आम्हाला जास्त रिसॉर्ट एक्सप्लोर नाही करायला मिळणार कारण आम्ही बाहेर असणार आहे. पण ठीक आहे, जाऊ दे. आता स्टे मिळालं ते इम्पॉर्टंट आहे. आणि आता आम्हाला रूम सर्व्हिस कडनं कॉल आलाय ब्रेकफास्टसाठी, तर आम्ही पटकन ब्रेकफास्टला जातो. ब्रेकफास्ट करायला जायचं आधी त्यांचा आमचा प्लॅन असा आहे की आम्ही जातोय आता हरिहरेश्वर, तिथनं श्रीवर्धन आणि मग आरवी बीच. तर आज जेवढं होईल तेवढं एक्सप्लोर करू आणि बाकी पेंडिंग उद्या करून मग तसंच मोस्टली उद्याच रिटर्न निघू. बट आता बघू पुढे कसं काय होतं. सकाळी म्हटलं एवढा नाश्ता झालाय ना सकाळी की मला आता झोप येते. नाश्ता काय जेवण झालं तुझं? जेवणच झालं मस्त. आपण निघतोय छोले, हा मी सांगितलं त्यांना आम्ही निघतोय आता. आपण जातोय हरिहरेश्वरला पहिलं. हरिहरेश्वरला हो, आणि मग श्री. नाही आता तर नक्की आहे ना, हो आपण तिथे जातोय. नक्की ठीक आहे. मला ना विकीचा एवढा राग आलेला आहे, मी सांगते का. कारण यायचं पटकन, आपण कधीच्या मध्ये घराच्या बाहेर पडतो, त्यात पण याला कंटाळा येतो कुठे जाण्याचा. तर मी आलो असतो का? चुप बस तू. बघ काय म्हणते रोही, बघ फक्त वाईफ म्हटली म्हणून याची स्वतःची इच्छा नाही. तुझी स्वतःची इच्छा पाहिजे ना, मी म्हटली म्हणून थोडी ना आला पाहिजे. माझ्या वाईफची इच्छा सर्व खरी. बापरे, म्हणजे माझी इच्छा. आळशी नवरा कधीच नसून मित्रांनो. पाणी नाही तू असं दुसरं
वाटतं. तिथे आल्यानंतर म्हणतो की हा बीच छान आहे. वर आल्यानंतर सगळे बीच खाली आपलं पाहून झालंय. म्हणजे आम्ही चुकीचे ब्लॉग करण्यात येत आहे. काय म्हणते ती बघ. माझी फ्रेंड म्हणतीये ती माझ्या साईडने, ती याच्याच साईडने, सगळेच याच्या सत्याच्या साईडने, माझ्या साईडने कोणी माझ्याकडे श्रीकृष्ण आहे, मी कधीच चुकीची नसते. तिने काय बघितलं माहिती का आता, तू डिरेक्ट मला चप्पलवर पाय दिला असं म्हटलं. किती डिस्टन्स होतं. तिथे चुकलं माझं, पण मला वाटलं की ह्याने दिला चप्पलवर पाय, कारण हा देत असतो जनरली. देतो की नाही खरं म्हणजे खरं मी देत असतो, म्हणजे मी नेहमीच देतो असं थोडी नाही. ठीक आहे, बघू आता. एवढं चढतोय वर तर बघू आता की किती वर्थ आहे. पण आम्हाला प्रगती आणि अक्षय यांनी सांगितलेलं की ते आहे, छान व्ह्यू आहे तिथनं. मग आम्ही ते गणेश मंदिराकडे दर्शनाला नाही गेलो, कारण तिथे भरपूर गर्दी आहे, तिथे वेळ जाईल. तर हे बघू आणि मग पुढे जाऊ. मनसोक्त भांडून घेतल्यानंतर स्वतःचा आत्मक्षांत करण्यासाठी सरबत घेण्यात येत आहे. भांडली नाही मी मित्रांनो, भांडली नाही. मी म्हटलेच नाही, मी मनसोक्त भांडल्यानंतर म्हटले. तू का रिस्पॉन्स दिला? पल्लू किती जास्त चिडली हे पल्लूचे चिक्स पण सांगतील. लाल झालेत. पल्लू इकडे बघ. मी चिडली ह्याच्यामुळे ना की मला असं वाटतं आपण आलोय नवीन ठिकाणी, आराम झालाय रात्रभर, थोडं एक्सप्लोर केलं पाहिजे. आम्ही येत होतो तिथे काका भेटले होते. विकीने त्यांना विचारलं किती आहे, ते म्हटले खूप आहे. पण विकी म्हटला की नाही, माझी वाईफची इच्छा आहे, मी जावं तर मी जाणार. हे पल्लूने ऐकलं नाहीये. माझी चुकीची साईड दाखवते ही सगळी. चुकीचा होता. तर कुणाला तरी काहीतरी कन्फेस करू वाटतंय. मी चुकीचा होतो मित्रांनो. हा, पण याचं लोकेशनचं नाव काय या? काहीतरी गणपती लेन पासून खाली यायचं आणि मग हे म्हणजे location हरिहरेश्वर आहे. मध्ये जे मंदिर आहे ना गणपतीचं, त्याच्या बॅक साईडने स्टेअर्स आहेत. वरती यायचं आणि परत खाली यायचं. तर थोडं चढायचं आणि परत. आणि बघा हा व्ह्यू तुम्हाला. हे असं आम्ही इकडनं आलो. अरे हळू थांब. आणि हे बघा पूर्ण. आणि हे असं सगळीकडे आहे. हे भरपूर मोठा स्पेस आहे, भरपूर मोठा. म्हणजे मला वाटलं इथलं झालंय आता एक्सप्लोर करून. छान होतं. आम्ही हे स्किप केलं मंदिरात दर्शन घेणं, कारण अर्धा पाऊण तासाची वेटिंग आहे तिथे, लाईन म्हणजे. आणि एवढं आम्हाला नाही, आम्ही वेट करू शकत लाईनमध्ये. छान आहे. तर मित्रांनो, माझा कुठे गेला मितवा? माझा मितवा ते बघा मागे येतोय हळूहळू. मी सांगितलेलं चेंज कर, पण चेंजच नाही केलं. मी काय तू आहे का चेंज करायला? मी तर केलं चेंज. हे बघा नवीन आउटफिट कसं दिसतोय. मला कॉम्प्लिमेंट पण दिली नाही. एक नंबर. कसा दिसतोय. तर आम्ही आहोत आरवी बीचला. इथे यायचं होतं आम्हाला, आणि इथे कमी गर्दी आहे. लास्ट टाइम ह्या बीचला आलेलो तेव्हा हा बीच एवढा क्लीन होता, खूप जास्त क्लीन होता. आणि आता सगळा कचरा दिसतोय बीचवर. रॅपर्स टाकलेत, कुरकुरे, फ्रुटी, वॉटर बॉटल्स. खरंच किती वाईट अवस्था आहे ना खरंच आपल्या बीचेसची.
सकाळी आम्ही जेव्हा ह्या रोडने गेलो ना तेव्हा हा रोड पूर्ण रिकामा होता. आता बघा आम्ही थांबलो आहोत इथे आता मॅगी खाण्यासाठी. इथनं व्ह्यू खूप छान आहे. सगळीकडे छान 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 असंच ऐकायला मिळेल तुम्हाला, कारण खरंच आहे छान. हे बघा मॅगी म्हटली की सगळ्यात पुढे घरी, कारण आमच्या मॅगी होतच नाही, म्हणजे खूप रेअरली मॅगी होते, खूप जास्त. ओके सांगते काही नाही, फक्त लोक इंस्टाग्रामवर कोकणच्या रील्स बघून आणि लॉंग वीकेंड बघून तिकडे आले. बट खरं सुंदर आहे यार कोकण. आपण ऍग्रीच केलं पाहिजे, कोकण खूप सुंदर आहे. धावपळ करायची नाही, फक्त जे की आम्ही आहे ना नाही ते केली. एक्सप्लोर करायचं. आम्ही तेच केलं. आम्ही अजिबात धावपळ बीच केली बीच नाही. बीच आम्ही असं एक मिनिट मला बोलते. बीच 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 श्रीवर्धन पण करायचं, हरिहरेश्वर पण करायचं, हे पण मंदिर करायचं, ते पण असं करू नका. कोकणामध्ये आल्यानंतर हा. एकदम चिल मोड मध्ये या, रिलॅक्स एन्जॉय करा सगळं. एखादा पॉइंट मिस झाला झालं तरी होऊ द्या. चालेल, होऊ द्या. आम्ही मॅगी ऑर्डर केली आहे, तिकडे मॅगी ऑर्डर केली आम्ही, आणि लोक तिकडे खाली पण गेलेत समोर हे करायला. आमची मॅगी आली आहे, छान दिसतीये. इकडे तर हा ऑलरेडी एक्साइटेड आहे. मॅगी विथ दिस व्ह्यू. संध्याकाळ झाली तरी थोडं हो थोडं लेटच झालंय. आता आम्ही खोतांची खानावळ या ठिकाणी आलोय. आणि खरं तर इकडे येण्यामागचं रिझन असं होतं, म्हणजे आम्हाला इकडे जायचंच होतं, बट माझी जे साडू आहेत ते काल इथे येऊन गेले होते. तुम्हाला म्हटलं होतं बघा, ते भेटले होते, तर त्यांचं जॅकेट इथे राहिलं होतं, तर ते पण घेऊ. त्याच्यामध्ये त्यांची कॅश पण होती. आणि बस बाकी काही नाही. आता थोडं फिरू, मस्त वाटतंय. इथे गर्दी नाही आहे, काही नाही आहे. आणि मॅडम खूप थकलेल्या आहेत. आपण 2 शब्द त्यांचे ऐकू. आम्हाला अक्षय जिजूंचं जॅकेट मिळालं. सांगितलं, त्यांना मिळालं? विचारलं मी आहे बोलले ते. आणि मी आता साबुदाणा खिचडी घेतीये, त्यानंतर आंबोळी सांगितलीये रोहीला, एक सिंगल सांगितलीये. आणि ते विचारताय दादांना काय घ्यायचं. मी काय घेऊ? मला असं वाटत होतं आपण येताना पण इथेच खाऊ जरा, असं मला बरं वाटतंय. आंबोळी होते, आंबोळी घेत येतो आज. नाही मम्मी तुला खायला बोलती, मग आपण काहीतरी ऑर्डर. सांगितलं छोटीशीच द्या, बघू आता घेऊन ट्राय करायचं. हा हे बघा एवढं क्लिअर पाणी आहे ना, हे खूप जास्त. आता कॅमेरा आय डोंट नो कितपत याला कॅप्चर करू शकतोय, बट हे बघा एवढं क्लिअर पाणी आहे. आम्ही आलो आता वेलास बीचला. हे वेलास गाव आहे पुढे थोडं दिव्य आगारच्या तिथे, आणि जिथे बीच आहे इतकं छान आहे इथे. दिव्य आगारच्या कंपॅरिझन मध्ये रश म्हणजे काहीच नाहीये. मी दाखवतो. काहीच रश नाही, खूप छान आहे, खूप. तुम्ही नक्की इथे या. थोडी एनर्जी आली माझ्यामध्ये आता. इथलं खूप असं आहे. छान बीच आहे. थोडी एनर्जी आली माझ्यामध्ये आता. हा बीच खूप छान आहे, निवांत आहे, कोणीच नाहीये. मस्त. हा ट्रिप मधला सगळ्यात बेस्ट बीच मी असं म्हणू शकते. आम्हाला अक्षयनी रेकमेंड केलेला हा की इथे जा, आणि विकासच्या एका फ्रेंडने पण सांगितलेलं की इथे जाऊन या म्हणून. फक्त चप्पल भरतीये खाली मातीने. आम्ही निघालो आहोत फ्रेंड्स आता रिटर्न पुण्याला. आणि खूप छान ट्रिप झाली आमची. अनप्लॅन्ड होती, अनप्लॅन्ड ॲज इन दिव्यागर वगैरे अनप्लॅन्ड होतं, जसं आम्ही आधी सांगितलं. आज आम्ही वेलास बीचला गेलेलो, आणि ते खूप छान बीच खूप छान बीच आहे. तिथे पाणी पण एवढं क्लिअर होतं ना की खालचं सगळं दिसत होतं, मातीची रेती आहे ना ती. आणि तिथे मला खूप सगळे शिंपले मिळाले. मी खूप शिंपले कलेक्ट पण केले तिथे, आणि ह्या दोघांनी पण मला मदत केली खूप सगळे शिंपले कलेक्ट करायला. त्यानंतर तिथे थोडं थंड घेतलं. पाय वगैरे खूप भरले होते आमचे सगळे मातीने, ते धुतले.
आणि मग गाडीकडे निघालो. आता आम्ही ऑन द वेच आहोत पुण्याला जायला. मला तर आवडलं सगळं ओव्हरऑल. विकी तुला काय वाटतंय? छान होतं पहिलाच बीच. आपण दिव्यागरचा बीच जाण्यापेक्षा डिरेक्ट आपण आवरून इकडे आलो असतो तरी चालला. पहिला असला तरी चाललं असतं.